काही चुका माणसाला इतक्या महागात पडतात की त्या चुकांचं प्रायश्चित्त म्हणून माणसाला स्वतःचा जीव पण द्यावा लागतो. तर चुका करण्याच्या अगोदर थोडासा विचार करायचा की आपण जे हे काम करतोय हे बरोबर आहे किंवा नाही. आता ही गोष्ट मी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर का सांगितली आहे ही तुम्हाला फक्त पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतरच कळेल की असा मी का म्हणलोय ते. चला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात. एक मुलगा एक सेकंड हँड लॅपटॉप विकत घेतो आणि आपल्या मित्रांना सांगतो की मी नवा लॅपटॉप आणलेला आहे. आता सेकंड हँड म्हणल्याच्या नंतर त्या लॅपटॉपचा जो पण ऑनर आहे त्याच्या आयडिया वगैरे त्या लॅपटॉपमध्ये ऑलरेडी लॉग इन होत्या, म्हणजे आउट ऑफ फील्डमध्ये होत्या. आणि हा त्या आयडिया रिमूव्ह करायचा, याची आय डी लॉग इन करायचा. एक ॲप असतं, त्या ॲपद्वारा हा याच्या मित्रांना व्हिडिओ चॅट करून बोलू शकतो. म्हणजे आपापल्या घरी असताना देखील सगळे मित्र एकत्र ग्रुपमध्ये बसल्यासारखे त्या ॲपमध्ये होत होते. त्या ॲपचं नाव सेस्का का काहीतरी अशा टाईपचं नाव होतं. आणि दुसरा ॲप जो सगळ्यात जास्त हा यूज करायचा ते म्हणजे फेसबुक ॲप. आता फेसबुकवर याची गर्लफ्रेंड, तिचं नाव असतं अमाया, ही याच्यासोबत बोलत असते. पण तिची एक प्रॉब्लेम असते, ती असते मुखी. आणि ती मुखी असल्यामुळं हा मुलगा एक नवं ॲप बनवतो, ज्या ॲपचं नाव असतं पपाया. त्या ॲपमध्ये जसा जसा हा मुलगा बोलल, वर्ड बोलल, ते ॲप इमेजेस क्रिएट करतं. जी मुखाची भाषा असते ना, असं 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 बोलण्याची, ती इमेजेस क्रिएट करतं, ते ॲनिमेशन क्रिएट करतं आणि ते मेसेज समोरच्या व्यक्तीला पाठवतं, जो की मूक आहे, त्याला बोलायचं आहे त्याला. कारण की याला त्याची भाषा रेग्युलरली येत नाही, त्याला खूप अवघड जाते असं बोलण्यासाठी. तर तो ॲप क्रिएट करतो स्पेशली आपल्या गर्लफ्रेंडला बोलण्यासाठी. तसं तर याच्याकडं एक पहिलं लॅपटॉपसुद्धा होतं याचं, कॅम्प्युटर, पण ते खूप जुनं होतं आणि ते कमजोर होतं. हे जे पपाया ॲप आहे ना, हे ॲप त्या कॅम्प्युटरमध्ये अजिबात चालत नव्हतं. आणि या ॲपमुळंच हा मुलगा नवीन लॅपटॉप विकत घेतो, सेकंड हँड, पण याच्यासाठी नवीनच असतो. आपल्या मित्रांना सांगतो की मी नवीन लॅपटॉप विकत घेतलेला आहे. आता ते त्याच्या गर्लफ्रेंडला बोलता बोलता तो इकडे व्हिडिओ चॅटसुद्धा करू लागला याच्या मित्रांसोबत. आता तेवढ्यामध्ये त्या जुन्या लॅपटॉपमध्ये काही ग्लिच येतं आणि ते लॅपटॉपची स्क्रीन ऑफ पडते, ऑन होते, ऑफ पडते, ऑन होते. आणि वारंवार त्याचं फेसबुक लॉग आउट होतं आणि ते जे आउट ऑफ फील झालेलं अकाउंट आहे ना ज्या लॅपटॉप ऑनरचं, ते त्याच्यामध्ये लॉग इन होण्याचा प्रयत्न करत होतं, म्हणजे आउट ऑफ फील होत होतं. याने न राहता लॉग इन केलं. लॉग इन केल्या केल्या त्या फेसबुक अकाउंटवर इतके एस एम एस यायला लागले की असं हा कन्फ्यूज झाला. मुलीचे, मुलांचे, अलग अलग अननोन माणसांचे. काही मुलींचे असे एस एम एस आले, त्याच्यामध्ये व्हिडिओ क्लिप काढून टाकलेल्या, असं फोटोवरही दाखवलेलं, आपलं शरीर दाखवलेलं, अशा टाईपच्या एस एम एस त्या फेसबुक अकाउंटमध्ये येऊ लागले. आता त्या फेसबुक अकाउंटमध्ये जास्त काही फ्रेंड्स वगैरे नव्हते, फक्त एक छोटासा डीपी होता, जो की टोपी घेऊन असा आणि पाठीमागं एका गाडीमध्ये पेट्रोल भरताना. बट याच्याकडे पाहिल्याच्यानंतर त्याला काय आयडिया लागत नाही. तो त्याला लॉग आउट करतो आणि आपलं अकाउंट लॉग इन करतो. पण त्या अकाउंटवरचे एस एम एस याला परेशान करायला लागले. ते वारंवार एस एम एस येतच राहू लागले, कारण की याने त्या लॅपटॉपला रिसेट नव्हतं केलं. आणि रिसेट न केल्यामुळं जे ऑनर आहे त्याचं फेसबुक आउट ऑफ फील्डमध्ये, त्याचे अकाउंट्स आउट ऑफ फील्डमध्ये त्याच्यामध्ये येऊ लागले. तर याला एक एस एम एस येतो त्या फेसबुकच्या अकाउंटमध्ये आणि त्या एस एम एसची एक नोटिफिकेशन येते बिटकॉईनची, काही पैशाची. तो म्हणतो की काम झालं का नाही, काम झालं असेल तर तुझे पैसे मी तुला पाठवले आहे, तर माझं मला काम दे. आता हा पैशाची गोष्ट असल्यामुळं तो मॅसेज ओपन करतो. ओपन केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक वाक्य लिहिलेलं असतं की खोपडीमध्ये एक छिद्र पाडण्याचे मी तुला पैसे दिलेत, तर मला ती व्हिडिओ क्लिप पाठव. असं म्हणल्याच्यानंतर हा थोडा कन्फ्यूज झाला, हा भिल्याच्यानंतर ते खटकर लॉग आउट केला आणि आपल्या मित्राला सांगितलं की असं प्रॉब्लेम आहे माझ्या लॅपटॉपमध्ये. मग असं झाल्याच्यानंतर त्याचे मित्र म्हणले की ठीक आहे, तू स्क्रीन शेअर कर आम्हाला, आम्ही पण बघतो की काय प्रॉब्लेम आहे तुझ्या लॅपटॉपमध्ये. तर हा स्क्रीन शेअर करतो. आता हे एकासोबत ऑनलाईन चॅटिंगवर 2, 3, 4 जण होते, म्हणजे 5 जण होते. हा एक आणि बाकीचे दुसरे 4 जण, 2 मुली आणि 2 मुलं आणि हा एक, 5 जणं ऑनलाईन चॅटिंगवर बोलू लागले. तर त्या 5ही जणांना हा याची स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन शेअर केल्याच्यानंतर याच्या लॅपटॉपवर एक अननोन फोल्डर येतं, रिव्हर म्हणून. हा त्या रिव्हरवर क्लिक करतो. जसा रिव्हरवर क्लिक केलं तसं त्या लॅपटॉपचा पूर्ण वॉलपेपर बदलला. ते माइनक्राफ्ट गेम बघितलं आहे का तुम्ही? त्या गेममध्ये म्हणजे ते गेमसारखंच असतं,
पण एक अशी गुफा असते की त्या गुफामध्ये असं पाणी असतं आणि त्या पाण्यामध्ये हा कॅरेक्टर एका जहाजामध्ये बसलेला असतो. इकडून मशाली जळालेली असतात, इकडून मशाली जळालेली असतात. तो वॉलपेपर मूव्ह करतो. जेव्हा हा स्क्रीन सगळ्यासोबत शेअर करतो तर सगळे चकित होतात की वाव, काय वॉलपेपर आहे, हा वॉलपेपर तर मूव्ह करतोय. त्यातल्या त्यात पुन्हा एक SMS याच्यावर येतो, म्हणजे याच्या लॅपटॉपवर येतो की त्या SMS मध्ये कितीतरी बिटकॉईन करन्सी, कोणती तरी क्रिप्टो करन्सी म्हणतात का काहीतरी, ते कितीतरी बिटकॉईन याच्या अकाउंटला आले होते. म्हणजे याच्या लॅपटॉपच्या अकाउंटमध्ये जे आहेत, जे माणूस आहे ते ऑनर लॅपटॉपचा, त्याच्या अकाउंटला आले होते. आणि हे बघतात, तर हे बघतातल्यानंतर हे त्या बिटकॉईनचं कॅल्क्युलेशन करतात. तर ते एवढे मोठे पैसे असतात की मिलियन पैसे असतात ते. तर सगळेजण शॉक होतात. शॉक झाल्याच्यानंतर सगळेजण म्हणतात, यार हे काय माजरा आहे, म्हणजे हे 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 तू कसं कोणी आणलं. तेवढ्यात पुन्हा एक फोल्डर त्याच्या लॅपटॉपवर येतं. आता हे फोल्डर तो ओपन करतो. ओपन केल्याच्या नंतर लगेच सुरुवातीला एक व्हिडिओ येतो. व्हिडिओ असा असतो की एक मुलगा मोबाईलचा किंवा कॅमेरा ऑन करतो, ठेवतो खाली आणि पाण्याची बॉटल घेऊन तिथं मधात गोदाममध्ये जातो आणि ती बॉटल खाली ठेवतो आणि तो इकडे निघून जातो. एक मुलगी पाठीमागून येते आणि जोरात ती पाण्याची बॉटल घेण्यासाठी झेप घेते. पण जशी झेप घेतली तसा तिचा दुसरा हात साखळीने बांधलेला असतो. ती झपकर खाली पडते. ती पाण्यासाठी तरसते पण तिचा हात पाण्यापर्यंत पोहोचत नाही. हा व्हिडिओ ऑफ केला की लगेच तो दुसरा व्हिडिओ ऑन करतो. दुसऱ्या व्हिडिओमध्ये असं असतं की एक मुलगी हौद बांधल्यासारखी एक जागा होती, त्या हौदामध्ये टाकलेली होती, पाणी नव्हतं, अशी निव्वळ झोपलेली होती. आणि एक माणूस एक ॲसिडची टाकी तिच्यावर उंडणार होता. तेवढ्यात ती जे ऑनलाईनची याची मैत्रीण आहे ती म्हणते, स्टॉप कर, हा व्हिडिओ पाहायचा नाही, हा खूप डेंजरस होता. सगळीकडे सिरियस वातावरण होतं की या लॅपटॉपमध्ये हे कोणतं फोल्डर आहे, हे कोणते व्हिडिओज आहेत की इतके खतरनाक आहेत. मग हा दुसरा व्हिडिओ ओपन करतो. दुसरा व्हिडिओ ओपन केल्याच्यानंतर जे ड्रम असतात ना आपल्या टाक्या मोठमोठाल्या, त्या टाक्या दाखवल्या जातात त्या व्हिडिओमध्ये आणि एका टाकीचं झाकण खोललं जातं आणि त्याच्यामध्ये कॅमेरा घातला जातो. तर त्या टाकीमध्ये एक मुलगी असते. छोट्याशा छिद्रामधून ती मुलगी दिसू लागली. तिला त्या टाकीमध्ये पॅक केलेलं असतं. तर हे सगळेजण शॉक. आता सगळेजण शॉक झाल्याच्यानंतर सगळेजण म्हणतात की आम्हाला हे व्हिडिओ पाहिजे नाही. तर हे हे लॅपटॉपमध्ये असं काय मॅटर आहे की तू आम्हाला सांगा झाले आलं आहे कुठून असं तुझ्या लॅपटॉपमध्ये. हा मुलगा पण कन्फ्यूज, एकदम घाबरल्यासारखा, डेंजरस. हा पण म्हणतो मला माहिती नाही यार कुठून आलं आहे ते, मला खरंच माहिती नाही कुठून आलं आहे ते. तेवढ्यात मग त्याच्या स्क्रीन शेअर केलेल्या ऑनलाईन चॅटिंगवरच्या एका मुलीचं लक्ष लगे खालच्या व्हिडिओवर जातं, जे की खूप छोटा व्हिडिओ असतो. ती म्हणते त्या व्हिडिओला क्लिक कर, बघू दे तो काय आहे. तर त्या व्हिडिओची डेट टाईम त्याच टाईमची असते. मग हा तो व्हिडिओ ओपन करतो. ओपन केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक मुलगी तिच्या बेडरूममध्ये झोपलेली असते आणि खिडकीमधून एक माणूस येतो. माणूस आल्याच्यानंतर तो तिच्या बेडला चक्कर मारतो, तिच्या डोक्यावर किस करतो आणि वरी लावलेल्या CCTV कॅमेऱ्याकडे अर्धा चेहरा असं पाहतं आणि असं मान हलवतं. म्हणजे तिथं यांना समजतं की हे एक अशी प्रक्रिया आहे की माणसं मुलींना बघतात आणि त्या मुलींना बघितल्याच्या नंतर त्या मुलींना ऑनलाईन गुपित रस्त्याच्या मार्गाने विकत घेतात. सरळ सांगायचं म्हणजे डार्क वेब हे यांनी ओपन केलं होतं आणि याच्यामध्ये हे गेले होते. आणि ते जे लॅपटॉप आहे ते लॅपटॉप अशा माणसाचं आहे की जो माणूस डार्क वेबच्या ऑडियन्ससाठी, कॅन्डिडेटसाठी अशा मुलींना पकडून आणायचा, त्यांचं मनोरंजन करायचा आणि त्याच्यासाठी या लॅपटॉपवाल्याला पैसे भेटणार होते. तर यांना हे सगळं कळालं की हे असं मॅटर आहे. तर यांनी ठरवलं की ती जी लास्टवाली मुलगी आहे तिला आपल्याला वाचवायचं आहे. तेवढ्यात याच्या लॅपटॉपवर पुन्हा एक SMS येतो त्या फेसबुक अकाउंटमध्ये. हा तो SMS ओपन करतो आणि समोरून इतक्या शिव्या देतो याला, इतक्या शिव्या देतो त्या SMS मध्ये. हा कन्फ्यूज होतो. हा म्हणतो की कोण आहेस तू. म्हणजे हे जेव्हा हे पाहू लागले तेव्हा SMS येऊ लागले आणि हा एक शिवी देतो की बंद कर SMS करणं. परत तिकडून SMS आला की अबे तू जे लॅपटॉप यूज करतो ना ते माझं लॅपटॉप आहे, माझं लॅपटॉप मला दे, नाही तर तुझ्यासाठी खूप अवघड होईल. समोरून असा SMS याच्यासाठी आलेला असतो. हा त्याच्याकडे इग्नोर करतो आणि नंतर हे सगळेजण म्हणतात की यार हे असं कसं आहे ना, हे तुझ्या लॅपटॉपमध्ये आलं कुठून. म्हणजे आम्ही पोलिसला फोन करतोय. त्याचे मित्र म्हणतात की आम्ही पोलिसला फोन करतोय, पोलिसला सांगतोय. तर हा म्हणतो की प्लीज सांगू नका पोलिसला, मी हे लॅपटॉप
चोरून आणलं आहे. मी ज्या नेट कॅफेवर जायचो तिथं हे लॅपटॉप 8 दिवस झाले एका जागेवर पडून होतं आणि मी उचलून आणले. मला लॅपटॉपची खूप जास्त गरज होती. मी तुम्हाला खोटं सांगितलं की मी विकत घेतले म्हणून, पण हे चोरून आणले आणि याच्यामध्ये एक अकाउंट होतं जे आउट ऑफ व्हील होऊ लागलं. त्याच अकाउंटचा हा सगळा गेम होता. असं म्हणल्याच्यानंतर हे सगळेजण शॉक झाले की यार तू लॅपटॉप चोरून आणले, का आणलंय तू, ही प्रॉब्लेम का झाली. हे एक असं लॅपटॉप आहे की जे डार्क वेबमध्ये जो काम करतोय त्या माणसाचा लॅपटॉप आहे आणि याच्यामध्ये किती खतरनाक खतरनाक गोष्टी आहे तुला माहीत तरी आहे का तुला माहीत. हा एकदम शांत बसलेला असतो, याला काही सुधरत नाही. कारण की हे लॅपटॉप अशा फील्डमधलं लॅपटॉप होतं की जिथं माणसाच्या बोल्या लागल्या जातात, जिथं माणसांना विकत घेतलं जातं, लाईव्ह माणसांना कापल्या जातं, मारल्या जातं, रेप केल्या जातात, बलात्कार, म्हणजे माणसासोबत इतके अत्याचार केले जातात आणि त्या अत्याचाराचे पैसे या लॅपटॉप ऑनरला भेटतात, म्हणजे या फील्डमध्ये काम करणाऱ्याला. तेवढ्या त्याच्या गर्लफ्रेंडचा एक SMS येतो, म्हणजे एक व्हिडिओ कॉल येतो. व्हिडिओ कॉल आल्याच्यानंतर त्या व्हिडिओ कॉलमध्ये तिच्या गर्लफ्रेंडची एक म्हणजे मैत्रीण असते, ती येते आणि ती याला बोलण्याचा प्रयत्न करते. हा म्हणतो की माझी गर्लफ्रेंड कुठे, ती मुख्य गर्लफ्रेंड कुठे आहे. तर ही म्हणते की ती आंघोळ करायला गेली, ती येईल. तेवढ्यात एक पाठीमागून माणूस येतो आणि माणूस आल्याच्यानंतर पूर्ण लॅपटॉप असं ग्लिचमध्ये जातो, म्हणजे कॅमेरा क्लिअरली दिसत नाही. तो येतो त्याच्या गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीला असं म्हणजे तोंड झाकतो आणि थोडत नेतो आणि तो पुन्हा माणूस येतो. माणूस आल्याच्यानंतर त्या अकाउंटवरून त्याच्या गर्लफ्रेंडच्या याला SMS करतो, माझं लॅपटॉप मला दे आणि जर तू दिलं नाहीस तर तुझ्या गर्लफ्रेंडला पण जीव मारेन आणि तुझ्या गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीला सुद्धा जीव मारेल. आणि तो जेवढे SMS करायचा तो तेवढे SMS पुन्हा रिटर्न डिलीट करायचा. आता ते कसे करायचं काय करायचं काय माहीत नव्हतं. आता याची खूपच जास्त फाटली होती आणि त्याचे मित्र याला शिव्या देऊ लागले की अबे तू लॅपटॉप चोरून आणलं आहे, असं आणलं आहे, तसं आणलं आहे, हे आणलं ते आणलं, पोलिसला सांगू, तू पुन्हा वापस तिथं लॅपटॉप दे. आणि समोरून पुन्हा त्याच्या गर्लफ्रेंडच्या इनबॉक्समध्ये एक SMS येतो की तू जर सांगितलं तुझ्या मित्रांना की हे लॅपटॉप तुझ्याजवळ आहे किंवा असं असं मॅटर आहे तर तुझे मित्र पण मारले जातील, कोणीच जिवंत राहणार नाही. हा भीतो, हा टेन्शनमध्ये येतो, काय करू काय करू काय करू काय करू आणि पटकर व्हिडिओ चॅटमध्ये जातो आणि म्हणतो की मित्रांनो हा एक गेम होता जो की मी स्वतः बनवलेला आहे. आणि त्यातल्या एकाला म्हणतो मी तुला सांगितलं ना की हा गेम आहे म्हणून. तो म्हणतो की कधी सांगितलं, मला नाही सांगितलं तो. तरी हा जबरदस्ती टाकतो की मी हा गेम बनवला आहे आणि मी तुमचे रिअल रिॲक्शन पाहणार होतो, त्यामुळं मी हे सगळं कांड केलेलं आहे. आता त्याचे मित्रमैत्रिणी म्हणतात की तुला ह्या व्हिडिओ क्लिप भेटल्या कुठून. हा म्हणला की इंटरनेटवरून भेटल्या, मला दुसरं कुठून भेटणार आहे. त्यातला दुसरा एक म्हणतो की हां अशा इंटरनेटवर अवेलेबल आहेत ज्याला डार्क वेब अशी वेबसाईट म्हणतात, त्या डार्क वेबमध्ये असे व्हिडिओज अवेलेबल आहेत, तर तिथून भेटले असतील. सगळे रिलॅक्स होतात, सगळ्यांना वाटतं की हे सगळं आता खोटं आहे, म्हणजे यानं एक गेम बनवलेला आहे. सगळे शॉकिंग होतात की भाई इतका खतरनाक मजाक तू कसा करू शकतो. पण आतून याला माहीत असतं की रिॲलिटी काय आहे, याला कोणं काय सांगितलेलं आहे. पण याच्या डोक्यामध्ये अजून एक गोष्ट खेळते. याला वाटतं की जर आपण याचं लॅपटॉप याला वापस दिलं आणि आपला एक मित्र म्हणतो की हा डार्क वेब वर काम करणाऱ्या माणसाचा लॅपटॉप आहे, जर त्या माणसाने आपल्या गर्लफ्रेंडला आणि तिच्या मैत्रिणीला जर विकलं तर, त्यांना डार्क वेबवर विकलं तर आपण काहीच करू शकणार नाही. मग आपण त्याला अडकवायचं कसं की जेणेकरून तो माणूस त्याचा लॅपटॉप घेऊन जाईल आणि माझी गर्लफ्रेंड आणि माझी मैत्रीण मला वापस देईल. तर हा त्याला पुन्हा एक SMS करतो की म्हणतो की आता तू बघ माझ्याकडं. कारण की याला माहीत असतं की याचा कॅम्प्युटर त्या डार्क वेबवाल्यानं पूर्ण हॅक केलेला आहे. तो जे करू लागला सगळं काही त्या समोरच्या माणसाला कळू लागलं आणि समोरचा माणूस म्हणू लागला की तू हे करतोयस म्हणून, हे करू नको, हे सांगू नको, त्यांना मित्रांना तुझ्या असं काय बोलू नको. यांना कळून चुकलं की माझं जे कॅम्प्युटर आहे, जे लॅपटॉप आहे ते पूर्णपणे हॅक झालेलं आहे. हा त्याला कॅमेऱ्यामध्ये बघून म्हणतो की ठीक आहे तू मला बघतोयस ना, बघ मला बघ मी काय करतो ते आता. हा खटकर त्या बिटकॉईनमध्ये जातो. ते पूर्ण बिटकॉईन जेवढे पण बिटकॉईन आहेत त्याच्या अकाउंटमध्ये, ज्या लॅपटॉपचा ऑनर आहे त्याच्या अकाउंटमध्ये, ते सगळे बिटकॉईन आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो. असं केल्याच्यानंतर जो लॅपटॉप ऑनर आहे त्याच्या गर्लफ्रेंडच्या फेसबुक अकाउंटमधून याला SMS करतो, अभि तू काय पागल झालास का, तू काय येडा झालास का,
पिसा झालास, तू हे काय केलंस? आता त्या सगळ्यांना माहीत होईल की माझं लॅपटॉप हरवलेला आहे. आणि जेव्हा त्यांना माहीत होईल की माझं लॅपटॉप हरवलेलं आहे, त्यावेळेस तुमच्यापैकी कोणीही जिवंत राहणार नाही. जे कोणी पण या लॅपटॉपच्या संबंधामध्ये आलेले आहेत सगळेच्या सगळे मरून जातील. तुझी गर्लफ्रेंड, तुझे सगळे मित्र आणि तू सुद्धा. तू हे काय केलंस? तेवढ्या त्याच्या लॅपटॉपवर एक SMS येतो, चॅरन म्हणून. आता त्याच्यामध्ये असे माणसं असतात, चॅरन 1 2 3 4 5 6 7 9 69, म्हणजे 69 माणसं त्या लॅपटॉपच्या इनबॉक्समध्ये असतात. आणि ते खटाखट याला SMS करतात की तू तुझे बिटकॉईन का काढलेत, तू तुझे सगळे पैसे का काढलेत, तू कुठं आहेस आता, तू काय आहेस आता. तर हा त्या समोरच्या माणसाला विचारतो, जे लॅपटॉप या माणसाचा आहे त्याला, की असे SMS आले तर मी काय बोलू. हा म्हणतो की प्लीज काही नको बोलू, मी सांगतो तसं बोल. तू जर तसा बोलला नाही तर ते सगळ्यांना मारतात. आता असं म्हणल्याच्यानंतर हा बी भिला आणि तो बी भिला. त्याचे पैसे गेले तर त्याची ड्युटी गेली आणि हा भिला, कारण की याची सगळी फॅमिली आणि दोस्त जाणार होते. तर तो एक कोड सांगतो, कॅपिटल असं 2-3 कोड सांगतो, ABCDSXY असे. आणि तो तिथं टाईप करतो आणि पाठवतो. पाठवल्याच्यानंतर मग समोरून थोडंसं रिलॅक्सिंग येतं. ते आल्याच्यानंतर समोरून पुन्हा एक SMS येतो की तू हे काय केलंस, का केलंस. मग हा म्हणतो की मला असं वाटलं की जे मी बिटकॉईन बाहेर काढलेले आहेत, मला एका जागेवर मला चांगली त्याची व्हॅल्यू भेटू लागली, त्यामुळे हे बिटकॉईन मी तिकडे नेऊन विकतोय. या लॅपटॉप ऑनरने याला सांगितलं आणि यानं असं टाईप करून समोरच्या त्या चॅरन नावाच्या व्यक्तीला सांगितलं. कोडवर असतो तो चॅरन म्हणून, डार्क वेबवरचा. त्याला याने सांगितल्याच्यानंतर मग असं थोडा वेळ बोलल्याच्यानंतर हा जसा सांगू लागला, हा तसे SMS पाठवू लागला, जेणेकरून समोरच्या माणसाला असं वाटावं की याचा लॅपटॉप हरवलेला नाही आहे. आणि एक लास्टचा मेसेज पाठवतो की माझा लॅपटॉप माझ्यापाशी आहे आणि सुरक्षित आहे. तेव्हा समोरून काहीही SMS येत नाही आणि पूर्ण स्क्रीन ब्लँक होते, म्हणजे बॅक येते, सगळं क्लोज होतं. क्लोज झाल्याच्यानंतर दोघेही आरामशीर मोठा श्वास घेतात. एका राहाचा श्वास म्हणतात ना त्याला, तसा श्वास घेतात. म्हणतात की चला काय प्रॉब्लेम नाही. त्यांना कळालं नाही की हे सगळं झालेलं आहे. तेवढ्यात एक SMS पुन्हा याच्या लॅपटॉपवर येतो. याच्या लॅपटॉपवर एक SMS असा येतो की त्याची जी गर्लफ्रेंड आहे ती बाहेर चाललेली असते. आता हा त्याच्या गर्लफ्रेंडला म्हणतो, त्याची गर्लफ्रेंड त्याच्या कॅम्प्युटरच्या समोर येते थोड्या वेळासाठी. तर हा म्हणतो की तुझ्या मोबाईलचा कॅमेरा ऑन ठेव, तुझा फेसबुक ऑन ठेव, तू ऑनलाईन राह. कारण की हे जे ऑनलाईन फेसबुक ठेवण्याचं आहे हे त्या लॅपटॉप ऑनरनं याला सांगितलं होतं की तुझ्या गर्लफ्रेंडला सांग की तुझ्या फेसबुकचं जे अकाउंट आहे, इनबॉक्स आहे, ते नेहमी ऑन ठेव, मला गरज पडली तेव्हा मी तुला SMS करेन. आता हा त्याच्या गर्लफ्रेंडला असाच म्हणतो. असं म्हणल्याच्यानंतर ती त्याचा फेसबुक ऑन ठेवते आणि एका रेल्वे स्टेशनवर जाते, रेल्वेमध्ये बसते. आणि काही अंतरावर गेल्याच्यानंतर हा याला म्हणतो की जेव्हा जेव्हा मी ऑफलाईन जाईल तेव्हा तेव्हा तुझ्या कॅम्प्युटरसोबत माझं कनेक्शन कटल, म्हणजे तुझ्या कॅम्प्युटरला जे मी हॅक केलेलं आहे ते पूर्ण कटल. आणि कटल्याच्यानंतर लोकांना कळणार नाही की तुझं कॅम्प्युटर मी हॅक केलेलं आहे. तर प्लीज या मदत काहीही करू नको, कोणताही SMS वगैरे आला तुला तर, मी जोपर्यंत ऑनलाईन येत नाही तोपर्यंत. असं म्हणल्याच्यानंतर याच्या डोक्यामध्ये अजून एक खुरापती आयडिया येते. जेव्हा हा ऑफलाईन जाईल, म्हणजे माझं कॅम्प्युटर हॅकून बाहेर येईल, त्यावेळेस मी माझ्या मित्रांना रिअल गोष्टी सांगू शकल आणि रिअल घटना सांगू शकल. जसं तो ऑफलाईन जातो, एका रेल्वेमध्ये बसलेली असते त्याची गर्लफ्रेंड आणि ती एका चेंबरमध्ये जाते, तिथं गेल्याच्यानंतर नेटवर्क सगळं जातं. तर हा पण ऑफलाईन जातो. हा ऑनलाईन त्याच्या गर्लफ्रेंडच्या मोबाईलला हॅक करू लागला आणि तिथून याला SMS करू लागला. तर ती जेव्हा बंद झाल्याच्यानंतर हा लगेच व्हिडिओ चॅटवर जातो याच्या मित्रांसोबत आणि मित्रांना सगळं सांगतो की हे सगळं जे होतं ना हे सगळं खरं आहे, ते जे फुटेज वगैरे आहे त्या सगळ्या खऱ्या आहेत, टोटल खरं आहे. आणि तो आपलं कॅम्प्युटर हॅक केलेला आहे, माझा लॅपटॉप हॅक केलेला आहे आणि तो मला लाईव्ह बोलतोय. आणि त्याने मला असं म्हणलेलं आहे, ऑफलाईन गेलं की माझं लॅपटॉप हॅकिंगवरचं जातं, ऑनलाईन आलं की ॲटोमॅटिक हॅकिंगवर माझं लॅपटॉप लागून जातं. तर प्लीज काय करायचं आहे? ते म्हणतात की आपण असं करूयात, पोलिसला सांगू, हे करूयात ते करूयात. तेवढ्यात तिची गर्लफ्रेंड पुन्हा ऑनलाईन येते. सगळे गप्प बसतात आणि रेग्युलर जसे बोलतात तसे बोलतात, कारण की यांनी याला सांगितलेलं असं की तुझ्या मित्रांना अजिबात सांगू नको की मी हॅक केलेलं आहे किंवा मी तुला बोलतोय म्हणून. या मधातच त्याच्या ऑनलाईन चॅटिंगवरच्या एका मुलीला तिच्या आईचा कॉल येतो. तिच्या आईच्या कॉलला बोलत बोलत ती तिच्या टेरेसवर जाते आणि तिच्या टेरेसवर गेल्याच्यानंतर तिच्या जे लॅपटॉपची स्क्रीन आहे ती स्क्रीन ॲटोमॅटिकली या सगळ्यांच्या लॅपटॉपला शेअर होते. आणि शेअर झाल्याच्यानंतर सगळे विचार करतात, च्या माईला ही स्क्रीन आपल्या लॅपटॉपवर कशी आली. आणि त्या लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये एक माणूस कॅमेरा पकडतो आणि छतावर लावतो, ज्या छतावर यांची ती मैत्रीण तिच्या आईला बोलत असते.
आणि बघतात बघतात आणि अचानक पाठीमागून एक माणूस येतो आणि तिला वरून छतावरून ढकलून देतो आणि ती सरळ खाली येऊन थाळ करते. तिचं पूर्ण मडं, तिचं खाली फुटलेलं शरीर यांना दिसतं. आता हे सगळे कन्फ्यूज होतात आणि यांना कळतं की आता आपल्या सगळ्यांची लॅपटॉप हॅक केलेली आहेत आणि आता आपलं काय खरं नाही आहे, आपण आता मरणार आहोत, म्हणजे आपला खेळ संपला. तेवढ्यात दुसऱ्या मित्राच्या लॅपटॉपवर एक SMS येतो आणि त्याच्या लॅपटॉपच्या याच्यावर चरण म्हणून SMS येतो आणि तो म्हणतो की यू आर क्लोज. असं म्हणल्याच्या नंतर तो मित्र त्या लॅपटॉपकडे बघतो आणि यांना सांगतो की माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर असं येतं आहे. तर त्याच्या लॅपटॉपची स्क्रीनसुद्धा यांच्या स्क्रीनसोबत शेअर होती. शेअर झाल्याच्या नंतर त्याचे जे पर्सनल व्हिडिओ असतात, म्हणजे पर्सनल म्हणजे त्या टाईपचे पर्सनल नाही, असेच मोबाईलनं काढलेले व्हिडिओ असतात, ते कॅम्प्युटरमध्ये टाकलेला डाटा असतो. त्या व्हिडिओजमधले काही व्हिडिओ असे स्क्रीनवर येतात. त्या व्हिडिओमधले काही डायलॉग कापल्या जातात आणि कापल्या गेल्याच्यानंतर ते सगळे डायलॉग एका जागेवर जोडले जातात. ते डायलॉग असे काही असतात की मी असा आहे आणि मी एक मॉल उडवणार आहे आणि आता एक ब्लास्ट होणार आहे. आता याच्या स्वतःच्या लॅपटॉपवर ह्या सगळ्या गोष्टी याच्या डोळ्यासमोर होऊ लागल्या. स्वतःच्या फुटेज कट होत आहेत ॲटोमॅटिक, स्वतःचा ऑडिओ क्रिएट होतो आहे. अलग अलग फुटेजमधून अलग अलग शब्द घेऊन त्या फुटेजमध्ये एक असं वाक्य निर्माण होतं की मी एक मॉल उडवणार आहे आणि ब्लास्ट होणार आहे. कुणाला कुणी वाचवू शकणार तर वाचवू शका, मी या जागेवर आहे लोकेशनसहित. ते व्हॉईस 119 या नंबरवर केला जातो आणि बस 10-15 मिनटामध्ये तिथं पोलीस येते. पोलीस आल्याच्यानंतर धाड 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 करून त्याच्या एका मित्राला उडवून टाकतात आणि ते सगळं काही त्या लॅपटॉपच्या वेब कॅमेऱ्यामध्ये या सगळ्यांना दिसतं. सगळेजण हतरतात. आता यांचे 2 मित्र गेलेले असतात. आता राहतात ते फक्त 2 जण. ते म्हणजे त्या 2 मुली एका कॅमेऱ्यामध्ये असलेल्या, एका जागेवर असलेल्या, आणि हा एक मुलगा, याचा दुसरा मित्र. याला कळतं की आता आपलं काही खरं नाही आहे आणि आपण इथं म्हणजे मरतो आहे. आणि हे पण सांगतो की माझी गर्लफ्रेंड माझ्यापाशी येते आहे, ती रेल्वेमध्ये आहे आणि तिच्या जीवाला धोका आहे, तिला पहिले आणावं लागेल. तर ते ज्या 2 मुली असतात त्याच्यापैकी एक मुलगी उठते आणि बाथरूमला जाण्याचं नाटक करते आणि ती जाते रेल्वे स्टेशनवर. ती रेल्वे स्टेशनवर गेल्याच्या नंतर त्या मुलीचा पुन्हा लॅपटॉप हँग होतो, म्हणजे पुन्हा ना एकदाच लॅपटॉप हँग होतो आणि तिच्या स्क्रीनवर एक अननोन प्रोफाईलचं चित्र येतं. आता त्या फुटेजमध्ये त्या मुलीच्या स्क्रीनवर असं दाखवतो की एकीकडं हिच्या जवळची मैत्रीण गेलेली ती एक त्या रेल्वे स्टेशनवरची आणि दुसरीकडं हिची आई, जी की ICUमध्ये बेडवर पडलेली असते आणि तिच्यापाशी एक माणूस बसलेला असतो. हा हिला 2 चॉईस देतो. आता हिची पण स्क्रीन त्या सगळ्यांना शेअर केलेली असते की तुला वाचवायची कोणती, तुझी आई की तुझी मैत्रीण. ही गप्प बसते, हिला काही सुधरत नाही, ही रडण्याच्या नादामध्ये लागते. ही काहीही चॉईस करत नाही. हिला टायमिंग देण्यात येतो 1 मिनिटाचा. मिनिट संपत येतो. एका मिनिटाला म्हणजे एका सेकंदाला हिला SMS येतो 1, 2, 3 म्हणजे 60 पैकी 60, 59, 58, 57 असे SMS तिला येत राहतात आणि ही जसे SMS येते तसं ही रडते. हिला काय सुधरत नाही, कुणाला चॉईस करावं आणि कुणाला नाही. मैत्रिणीला चॉईस करावं तर आई जाते, आईला चॉईस करावं तर मैत्रीण जाते. आता मिनिट पूर्ण होतो आणि हिची स्क्रीन ब्लँक होते आणि एक स्क्रीन ओपन होते, ती म्हणजे हिच्या आईची. हिच्या आईच्या ICUमधलं जे मॉनिटर असतं ते पूर्णपणे ब्लँक होतं. तिथे हिची आई संपते. हिची आई संपल्याच्या नंतर ही जोरात रडायला लागते. तेवढ्यात हिची पुन्हा दुसरी स्क्रीन ओपन होते. त्या स्क्रीनमध्ये हिची मैत्रीण जी रेल्वे स्टेशनवर याच्या गर्लफ्रेंडला आणण्यासाठी उभी होती. आता ती जशी रेल्वे तिकून येते तसं तिच्या मैत्रिणीला कोणीतरी ढकलण्याचा प्रयत्न करतं आणि त्या रेल्वेखाली ढकलून देतं. तिथं तिची मैत्रीणसुद्धा जाते. आता वाचले ही एकली वाचल्याच्या नंतर ही रडते. तेवढ्यात हिची स्क्रीनसुद्धा ग्लिच मारायला लागते. आता याला कळतं की हिच्या पाठीमागून दुसरं कोणीतरी आहे. हा हिला म्हणतो की तुझ्या पाठीमागं बघ, कोणीतरी आलंय. तेवढ्यात तो येतो आणि हिलासुद्धा मारून टाकतो. आता राहिले 2 जण, हा एक आणि याचा दुसरा मित्र एक. हा गडबडीनं उठतो. गडबडीनं उठल्याच्या नंतर याच्या दुसऱ्या मित्राला म्हणतो की मी माझ्या गर्लफ्रेंडला पहिले वाचवायला जातो. तिथं जातो, तिला घेतो आणि नंतर इकडे येतो. तू इथंच थांब, तू कोणीकडे जाऊ नको, काय होतंय ते बघ. हा जसा तिथून उठतो, याचा जो दुसरा मित्र असतो तो खटाखटा लगे पोलीससाठी सगळे रेकॉर्ड बाहेर काढतो, सगळे रेकॉर्डिंग बाहेर काढतो, व्हिडिओ जे असतात ते सगळे कॉपी करतो आणि स्क्रीनवर बघून म्हणतो की हे बघ, मी तुझा सगळा पुरावा माझ्याजवळ घेतलेला आहे आणि हे सगळं काही पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि आत्ता तुझं काय होईल हे तू बघ.
आता लगेच याचा लॅपटॉप हॅक होतो. हॅक झाल्याच्यानंतर जी पहिली फुटेज असते ना, सगळ्यात लास्टला यांनी ऑन केलेली, एक मुलगी असते बेडवर झोपलेली, तिथे एक मुलगा घुसतो. मुलगा घुसल्याच्यानंतर तिची एक किस करतो आणि कॅमेराकडे असा थोडासा चेहरा करून दाखवतो. तिथं तो स्टॉप करतो व्हिडिओ आणि त्या जागेवर जो हा मुलगा आहे, याने लॅपटॉप चोरलेला आहे, याचा चेहरा घेतो, फोटोशॉपमध्ये जातो आणि याचा चेहरा त्याच्या जागेवर टाकतो आणि याचा अर्धा चेहरा त्याच्यामध्ये दिसतो. हा कन्फ्यूज होतो फुल. हा म्हणतो की च्या मायला हे काय झाले. आणि जो मुलगा ज्यानं लॅपटॉप चोरलं होतं, तो आपला मोबाईल घेऊन मोबाईलसोबत लॅपटॉपची स्क्रीन शेअर करून हा त्याच्या गर्लफ्रेंडला वाचवायसाठी जातो, की नेमकं व्हायलं काय हे पण कळावं आणि याची गर्लफ्रेंड पण वाचावं. तेवढ्या त्याची सायकल थांबते आणि लॅपटॉप बघतो, म्हणजे त्याच्या स्क्रीनवर बघतो. तर त्याचा जो दुसरा मित्र असतो, त्याच्या मित्रापाशी एक माणूस येतो, त्याला फाशी देतो आणि पाठीमागे एक रूम असते, त्या रूममध्ये लाईव्हली असा वर लटकवतो. लाईव्ह मरतो याच्यासमोर. मेल्याच्यानंतर हा पूर्णपणे शॉक होतो. शॉक झाल्याच्यानंतर हा म्हणतो की आता सगळे गेले, आता राहिली माझी गर्लफ्रेंड, मला हिला वाचवायचं आहे. हा त्याच्याकडे जाणारच की पुन्हा याच्या गर्लफ्रेंडचा याला SMS येतो की हो मी त्या गोदाममध्ये जाते. हा म्हणतो की अरे तू का पागल झाली का, मी तुला रेल्वे स्टेशनवर थांब म्हणले, तुला कोण्या गोदाममध्ये जाय म्हणलंच नाही आहे. त्याची गर्लफ्रेंड म्हणते काय पागल समजायलास, तू स्वतः मला म्हणलास की मी तिकडे जाणार आहे म्हणून, तू ये तिकडं म्हणून. ती याला SMS पण पाठवते, ज्याने हा SMS तिला पाठवला होता. तो SMS पपायावरचा असतो. जे वर्ड बोलल्याच्या नंतर पपाया एक इमेज क्रिएट करतो ॲनिमेशन आणि त्या ॲनिमेशनद्वारा मुख्य माणसाला बोलतो आणि त्या ॲनिमेशनमध्ये याचा चेहरा असतो. हा याला कळतं की आपलं हँग झालेलं, म्हणजे आपलं हॅक झालेलं लॅपटॉपमध्ये हे सगळं काम केलेलं आहे आणि हा SMS तिला पाठवलेला आहे. ती याच्या समोर त्या गोदाममध्ये जाते आणि याच्या मोबाईलच्या स्क्रीनवर ते सगळं दिसतं, ती गेली कुठं, काय गेली आहे. गोदाममध्ये गेल्याच्यानंतर एक माणूस जोरात येतो आणि त्याच्या गर्लफ्रेंडलासुद्धा मारतो. गर्लफ्रेंडला मारल्याच्यानंतर हा म्हणतो की आता सगळंच संपलं. तेवढ्यात याच्या घरचं जे लॅपटॉप आहे, याच्या लॅपटॉपची स्क्रीन याच्या मोबाईलवर येते. मोबाईलवर आल्याच्यानंतर हां, एक गोष्ट तर मी सांगायचाच विसरलो, जी की सगळ्यात ट्विस्ट गोष्ट आहे. ती गोष्ट अशी आहे की त्याचा जो मित्र आहे, ज्याला फाशी दिली होती, तो मित्र जेव्हा पोलिससाठी देण्यासाठी सबुतं वगैरे काढतो, त्याच्यामध्ये सगळं काय त्यांची सबुतं व्हिडिओ वगैरे कॉपी वगैरे करून घेतो, त्यावेळेस त्याला एक गोष्ट माहीत होते आणि ती गोष्ट तो याच्या मित्राला सांगतो. याच्या मित्राला म्हणतो की जे तू कॅम्प्युटर चोरी करून आणले ना, ते पहिलेपासूनच प्लॅन केलेलं होतं आणि हे सगळा जो खेळ आहे, पूर्ण खेळ प्लॅन केलेला आहे. या प्लॅनमध्ये सगळेजण मरणार आहोत आपण आणि हे कन्फर्म आहे म्हणजे आहे. तिथं चोरी केलेले लॅपटॉप जे आहे ते मुद्दामून त्या जागेवर ठेवलं होतं की कोणीतरी त्या लॅपटॉपला उचलावं. आणि जेव्हा तू ते लॅपटॉप तुझ्या वायफायला कनेक्ट केलं, त्यावेळेस जितके पण या लॅपटॉपला जोडल्या गेले त्या सगळ्यांचे लॅपटॉप हॅक झाले आणि तेव्हापासून हा खेळ चालू झाला. तर आपण मरणार आहोत असा त्याचा मित्र याला बोलला होता आणि याला कन्फर्म माहीत होतं की असं होणार आहे. आणि आता त्याची गर्लफ्रेंड पण गेली, म्हणजे सगळे टोटल मित्र असे मेले. आता राहिला तो एकलाच आणि तेवढ्यात याच्या घरच्या लॅपटॉपची स्क्रीन याच्या समोर येते. जी सगळ्यात अगोदरची मुलगी होती तिची किस केली, तो कॅमेराकडे बघला. यांनी त्या लॅपटॉप ऑनरला असं म्हणलं होतं की जोपर्यंत माझी गर्लफ्रेंड, माझ्या गर्लफ्रेंडची मैत्रीण आणि जी लास्टला तुम्ही किडनॅप केलेली मुलगी आहे तिला जोपर्यंत तुम्ही सोडत नाहीत, तोपर्यंत तुझे बिटकॉईन मी तुला वापस देत नाही. तर तो काय करतो, याच्या घरामध्ये ती मुलगी आणून टाकतो. टाकल्याच्यानंतर त्या याच्यावर तिच्या घरामध्ये बेडवर टाकतो, त्या काय म्हणतो त्याला सोफा सीटवर टाकतो. त्या मुलीला जाग येते, ती उठते, कॅम्प्युटरमध्ये जाते आणि ती हेल्प 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 म्हणते आणि तिची जी ती फुटेज आहे ती फुटेज पोलिसला पाठवून देते ते हॅकर. आणि याला कळतं की आता हिचाच सुद्धा जो काय म्हणतो यार आपण त्याला, हिचा सुद्धा जो गुन्हा आहे हिला अपहरण करण्याचा, तो सुद्धा आता याच्या डोक्यावर आलेला आहे. हा हसतो. याला कळालं की हे सगळं प्लॅनिंग लय खतरनाक आहे. तेवढ्यात ती मुलगी तिच्या डोक्यावर इथे एक चिकट टेप लावलेला असतो, ती काढते, बघते तर काय, तिच्या खोपडीमध्ये एक भोकाड केलेलं असतं. आणि ते भोकाड पाहिल्याच्या नंतर याच्या लक्षामध्ये येतं की जे लगेच सुरुवातीला आपल्याला पैसे आले होते खोपडीमध्ये छिद्र पाडण्याचे, ते काम पाहिजे ते ह्या मुलीचं होतं. आणि ही मुलगी तिथं मरते. मेल्याच्या नंतर तिथली स्क्रीन ऑफ होते आणि याच्या मोबाईलची स्क्रीन ऑन होते. म्हणजे
याच्या मोबाईलवर हे फुटेज दिसतं की हे ज्या जागेवर सायकलवर उभा आहे ते पूर्ण एरिया दिसतो आणि जोपर्यंत असा वरी पाहतो तोपर्यंत त्याला एक गाडी धाडकर उडवून जाते. आणि ज्याने ज्याला ज्याला मारलेलं आहे ते सगळेजण प्रत्येक जाग्यावर त्या कॅमेऱ्यामध्ये येतात आणि कॅमेऱ्यामध्ये बघतात. खटं बोलायला लागतात. खटं पैसा जमा होतो आणि एक मोठा असा कॅम्प्युटरचा सेट दिसतो जो की डार्क वेबचा सेट असतो आणि तिथून डार्क वेब हँडल केलं जातं. तर मी सुरुवातीला जे सांगितलं होतं की माणसाची एक चुकी माणसाला इतकी महागात पडू शकते की माणसाला त्याचा जीव द्यावा लागतो त्याच्या प्रायश्चितासाठी. हेच उद्देश होता. जर तुम्ही कोणती चोरी करताय, अननोन वस्तू उचलताय तर प्लीज उचलू नका. कदाचित तुमच्यासोबत पण असं काही होऊ शकतं. आणि हो, एक गोष्ट सांगायची म्हणजे ही एक मूव्ही आहे जी मी काल बघितली आणि ही पूर्ण मूव्ही एका लॅपटॉपच्या स्क्रीनवर शूट केल्यासारखी केलेली आहे. एक खूपच युनिक कॉन्सेप्ट आहे. डार्क वेबवर काय होतं आणि डार्क वेबवर तुम्ही गेला तर तुमच्यासोबत काय होऊ शकतं हे सगळं काही या मूव्हीमध्ये दाखवलेलं आहे. आणि या मूव्हीचं नाव आहे अनफ्रेंडेड डार्क वेब. ही मूव्ही आहे 2018ची आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे. जर टाईम भेटला तर ही मूव्ही बघा. ही मूव्ही पाहिल्याच्या नंतर डोकं शॉर्ट होईल. एक मूव्ही 1.5 घंट्याची फक्त कॅम्प्युटर स्क्रीनवर रेकॉर्ड केली आहे. कमालचाच कॉन्सेप्ट आहे. आणि या मूव्हीमध्ये दाखवलेलं आहे की डार्क वेबवर काय होऊ शकतं. ते पाहिल्याच्या नंतर मी शॉक झालो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. भयानक मूव्हीज आहेत त्याच्यावर मी व्हिडिओ बनवू शकतो खतरनाक. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये.